हाय एव्हरीवन, नमस्कार. मी शारदा, इंट्युटिव्ह टॅरो रीडर. स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये. स्पिरिच्युअल जर्नी 888. हर हर महादेव, जय श्री कृष्ण, राधे राधे. कसे आहात सगळे? तर आजच्या रीडिंगचा विषय आहे, श्री गणेश तुम्हाला कोणता मार्ग दाखवत आहेत. जो सत्याचा आहे, जो निरपेक्षतेचा आहे, शांततेचा जो मार्ग आहे, जो ज्या मार्गावरून तुम्हाला पुढे घेऊन जाणार आहेत, किंवा एक वेगळं मार्गदर्शन असेल तुमच्या रेग्युलरच्या तुमच्या ज्या कामामध्ये त्यांचं की वेगळं मार्गदर्शन असेल. तर बघूया जे काय आहे ते श्री गणेश कोणता मार्ग आणि कोणता मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. श्री गणेश तुम्हाला कोणता मार्ग दाखवत आहेत. थँक्यू सो मच. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बरेचसेच व्ह्यूअर्स आहेत आपल्याकडे. चॅनलला सबस्क्राईब करा. ज्यावेळी तुम्ही चॅनलशी कनेक्ट होता, सबस्क्राईब करता आणि चॅनलचे मेसेजेस जेव्हा तुम्हाला येतात आणि ते मेसेज बघितल्यानंतर त्याच्याशी तुम्ही कनेक्ट होता, ती कनेक्शन आणि ती जी एनर्जी आहे, ती एनर्जी तुमच्याशी कनेक्ट व्हायला लागते, ते आयुष्यात ते रिफ्लेक्ट व्हायला लागतात. आणि म्हणूनच चॅनलशी कनेक्ट होणं खूप महत्त्वाचं आहे. चॅनलला सबस्क्राईब करणं पण खूप महत्त्वाचं आहे. तर सबस्क्राईब करा, म्हणजे ह्या सगळ्या व्ह्यूअर्ससाठी हे सांगणं असेल. आणि थँक्यू सो मच. तर बघूया श्री गणेश तुम्हाला कोणता मार्ग दाखवत आहेत. श्री गणेशांचे आशीर्वाद सदैव सर्वांवर आहेतच, तर ते तुम्हाला कोणता मार्ग दाखवत आहेत बघूया. थँक्यू. श्री गणेश सबस्क्रायबर्सना कोणता मार्ग दाखवत आहेत. थँक्यू सो मच. जस्टिस. थँक्यू सो मच बाप्पा. श्री गणेश तुम्हाला कोणता मार्ग दाखवत आहेत. श्री गणेश तुम्हाला दाखवत आहेत, जस्टिस देत आहेत, तुम्हाला न्याय देत आहेत. एक असा मार्ग जो काटेरी होता, ज्या काटेरी मार्गावरून चालत चालत तुम्ही आयुष्याच्या एका अशा टप्प्यावर येऊन पोचलाय जिथे तुम्ही बरीच या मार्गाची किंवा हा मेसेज तुमच्यापर्यंत पोचण्याची अशी खूप वाट तुम्ही बघितली आहे. परमेश्वराने विघ्नहर्ता जोपर्यंत आपल्या मार्गातली विघ्न दूर करत नाही तोपर्यंत आपला मार्ग, आपल्या मार्गातले अडथळे पुढं निघून आपण पुढं जात नाही. तर आता हाच श्री गणेशांचा मेसेज तुमच्यासाठी आहे की त्यांनी तुमच्या मार्गातले अडथळे दूर केले, तुम्हाला न्याय देता येते आणि तुमच्या मार्गातले अडथळे दूर करून तुम्हाला ते जस्टिस देऊन अगदी पुढचा मार्ग जो आहे तुमच्या आयुष्यातला ते तुम्हाला देत आहेत. आणि ज्या मार्गामध्ये तुम्हाला अडथळे येत होते, तुम्हाला त्रास होत होता, कुठलाही जो मार्ग तुम्ही ज्या मार्गावर तुम्ही असाल, अध्यात्माच्या मार्गावर असाल किंवा तुमच्या आयुष्यातला तुमची जी जर्नी आहे त्या जर्नीमध्ये असेल, तर त्यामध्ये सुद्धा तुम्हाला त्रास होतोय, तर त्रास होत असेल तर त्या सगळ्या गोष्टी ते तुम्हाला बाजूला करून ते तुमचा एक जो पॉझिटिव्ह जो मार्ग आहे तो मार्ग खुला करत आहेत. जो पॉझिटिव्ह मार्ग आहे तो मार्ग खुला करत आहेत आणि तुम्हाला एका नवीन मार्गावर ते तुम्हाला घेऊन जात आहेत आणि तिथं तुम्हाला जस्टिस आहे, न्याय देत आहेत ते तुम्हाला. ज्या न्यायाची तुम्ही वाट बघत होता, जे तुम्ही बाप्पांकडे मागत होता, जे मोऱ्यांकडे मागत होता की हा मार्ग तुमच्यासाठी, तुम्हाला एक तुमच्या आयुष्याचा एक मार्ग एक हे बदलायचं आहे, तुम्हाला वेगळ्या मार्गावर जायचं आहे, पण त्यांनी तुमच्यासाठी नियोजन केलेला मार्ग वेगळाच होता. तर त्या मार्गावरती तुम्हाला घेऊन जात आहेत आणि त्या मार्गामध्ये ते तुम्हाला जस्टिस देत आहेत, न्याय देत आहेत. आणि हा न्याय तुम्हाला सॉरी हा मार्ग तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुढं घेऊन जाणार आहे. आणि हा न्याय कुठल्या ह्याच्यामध्ये आहे, तर तुमच्या प्रत्येक लाईफच्या प्रत्येक ह्याच्यामध्ये हा तुम्हाला न्याय मिळणार आहे. तुमच्या जगात तुमचं जग पूर्णपणे बदलवण्यासाठीचा जो मार्ग आहे, म्हणजे तुम्हाला आजपर्यंत तुम्ही तुमच्या आयुष्याच्या ह्याच्यामध्ये इतकी तुम्ही स्ट्रगल बघितलाय, इतका सगळ्या लाईफमध्ये सगळ्या अडीअडचणी किंवा त्रास सगळं भोगलाय, तुम्ही विश्वास ठेवलाय, सगळं केले, पण त्यामध्ये सुद्धा तुम्ही तुमच्यासाठी एक वेगळी वाट आणि वेगळा मार्ग तुम्ही विचार करत होता किंवा तो तुम्ही ठरवला होता. पण श्री गणेशांनी तुमच्यासाठी एक वेगळा मार्ग निवडलेला आहे. त्या मार्गावरती तुम्हाला घेऊन जात आहेत आणि जो मार्ग
तुमच्या चांगल्यासाठी किंवा तुमच्यासाठी योग्य असा तो मार्ग आहे. तुमच्या आयुष्याची एक नवीन सुरुवात असेल. थँक्यू सो मच द वर्ल्ड. थँक्यू सो मच बाप्पा. हे जग हा मार्ग तुमचा ते बदलणार आहे. जिथं जिथं तुम्हाला ब्लॉकेजेस आले, तुमचं जग निर्माण करताना तुमचं एक विश्व छोटंसं का असेना पण तुमचं विश्व निर्माण करण्याची जी तुमच्यात ताकद आहे किंवा ते निर्माण करताना तुम्हाला जे तुमच्या आयुष्यात ब्लॉकेजेस आले, जे त्रास झाला, जिथं अडथळे आले, ज्यांनी मार्गात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला, त्या सगळ्या एनर्जीजना हटवून तुमचा जो मार्ग आहे तो पूर्णपणे आता ते खुला करतात. त्यातली जी विघ्न आहेत ती दूर करतायत, ज्या निगेटिव्ह एनर्जीज होत्या ते दूर करतायत. आणि तुमचं यात एक ट्रॅव्हलिंगचं सुद्धा हे येते. तुम्हाला जरी बाहेर कुठंही शिक्षणासाठी असेल किंवा तुमच्या करिअरसाठी असेल, नोकरीसाठी असेल, बाहेर कुठंही तुम्हाला जर बाहेर जायचं तुमचं एक स्वप्न असेल तर ते लवकरच तुमचं ते स्वप्न पूर्ण होते. आणि तुम्हाला अशी एक संधी मिळते तुमच्या आयुष्यात जी तुम्हाला प्रूव्ह करेल तुमचं जे हे ब्लॉकेजेस तुमच्या आयुष्यात असल्यामुळं किंवा ते तुम्हाला प्रूव्ह करताना खूप अडचणी आल्या, तुम्हाला ते प्रूव्ह करता नाही आलं किंवा तुम्हाला त्या स्थानापर्यंत पोहोचता नाही आलं, तर ते हे ब्लॉकेजेस काढून तुम्हाला त्या तुमच्या स्थानापर्यंत ते घेऊन जात आहेत. जिथं तुम्ही जाणं खरंच तुमची एक लाईफ बदलवून टाकेल. तुमचं नाव, तुमच्या घराण्याचं नाव लौकिक हे सगळं तुमच्यासाठी एक खूप मोठी अपॉर्च्युनिटी ही आहे तुमची. आणि हे सगळं तुमचं एक वेगळं रूप तुम्हाला दाखवून देईल. आणि एक संधी तुम्हाला बाप्पांनी दिली आहे ही तुम्हाला स्वतःला प्रूव्ह करायची. कारण तुम्ही खूप त्रास सहन केला. अगदी सगळ्यांनी साथ सोडली तुमची, ह्या ब्लॉकेजेसमध्ये किंवा ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप स्ट्रगल केला, तुम्ही खूप त्रास भोगलाय, खूप परमेश्वराकडे हात जोडलेत तुम्ही, खूप समर्पित झालाय तुम्ही परमेश्वरांना, बाप्पांना समर्पित झालाय की कधी न्याय मला मिळणार आहे, कधी न्याय मिळणार आहे. मी ज्या एका रस्त्यावर चाललोय तो प्रामाणिकपणाचा खरा आहे, सत्याचा आहे, पण तरीही माझ्या आयुष्यात इतके ब्लॉकेजेस आहेत, इतका त्रास आहे, तर मला तुम्ही न्याय द्या, मला तुम्ही मार्ग दाखवा असा तुम्ही बाप्पांच्याकडे प्रश्न केला असेल, त्यांना तुम्ही मागितलं असेल, तर ते श्री गणेश तुम्हाला तो मार्ग दाखवतात. तुमच्या ह्या जगातले जे ब्लॉकेजेस आहेत ते सगळे काढून टाकून तुम्हाला अशी एक खूप म्हणजे उत्साह तुमच्यातला ते वाढवतायत आणि तुम्हाला नवीन त्या मार्गावरती तुम्हाला घेऊन जात आहेत. थँक्यू सो मच बाप्पा. थँक्यू सो मच. ज्यांच्याशी रीडिंग रेझोनेट होते त्यांनी नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. थँक्यू सो मच. द स्टार. मी काय म्हणतो, तुम्ही स्टार आहात म्हणूनच हे ब्लॉकेजेस होते. कारण कधीही एखाद्यामध्ये जर क्वालिटी असेल, क्वालिटी आहे तुमच्यात, काम करण्याची क्वालिटी आहे, स्वतःला प्रूव्ह करण्याची क्वालिटी आहे, सगळं जी जबाबदारी तुमच्यावर येईल ते पेलण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. आणि म्हणूनच जेव्हा एखादी व्यक्ती पॉवरफुल असते, पुढं जात असते, तेव्हा त्याच्यावर जलस फील करणारे इगोइस्टिक काही लोक असतात, जी म्हणजे ती तशीच त्या एनर्जी असतात, त्या त्यांना त्यांच्या लाईफ पर्पजपासून बाजूला हटवत असतात आणि त्यामुळेच मार्गात अडथळे निर्माण होतात, ब्लॉकेजेस निर्माण होतात. तर ते ब्लॉकेजेस दूर करून आणि तुमच्यातली जी स्टारची भूमिका आहे, जी स्टार जो चमकतोय त्याची चमकच, ह्या स्टारची एक वेगळी चमक मला असं फील होतीये, अट्रॅक्ट करते. तशी तुमची ही चमक वाढणार आणि हा मार्ग जो आता तुमच्या आयुष्यात जो मार्ग तुम्ही आता ज्या मार्गावर चाललेला आहात पुढं, जी श्री गणेशांनी म्हणजे जो मार्ग तुम्ही आता स्वीकारलाय त्याच्यावर यश जसं मिळत जाईल तसं तुमच्या लक्षात येईल की हा बाप्पानी हा तुमच्यासाठी मार्ग निवडलेला आहे. तर त्या मार्गावर तुम्ही असे स्टार सारखे चमकणार आहात आणि तुम्ही स्टार आहातच. म्हणूनच एवढे मोठी कार्ड, एवढी मोठी एनर्जी आणि अशी रीडिंग होतीये. थँक्यू सो मच. बाप्पा. थँक्यू. द म्युजिशियन. काय खूप पॉवरफुल रीडिंग आहे, खूपच पॉवरफुल रीडिंग आहे. कारण मेजर अकानामधलेच हे कार्ड्स आहेत. जस्टिस आहे, द वर्ल्ड आहे, द म्युजिशियन आहे आणि इतकी मोठी एनर्जी म्हणजे आता अशी वेळ आणि अशा मार्गावर तुम्ही जात आहात जिथं तुम्ही इथं द स्टार तर तुम्ही आहातच आणि नंबर 1 आहात. आणि नंबर 1 म्हणजे विषयच नाही. ही ट्रॉफी, पैसा, तुमची मान सन्मान, प्रसिद्धी असेल. आणि म्युजिशियन म्हणजे ज्यावेळी तुम्ही एखादं काम हातात घेताय त्यावेळेला त्या कामाचा पूर्ण
अभ्यास करून त्याच्यात पूर्णपणे उतरून आणि रियालिटीमध्ये ते कसं कन्वर्ट करता येईल आणि त्याच्यावर कसं मार्ग काढता येईल ह्यासाठी तुम्ही प्रयत्न करताय आणि तुमच्या त्याच मार्गावर, तुमच्या त्याच बुद्धिचातुर्यावर आणि तुमचा जो अभ्यास आहे त्याच्यावरच श्री गणेश तुम्हाला अजून पुढचा मार्ग तुम्हाला ते दाखवतायत. कारण तुमचं ज्ञान आणि तुमचं जे एवढं तुमचा कॉन्फिडन्स, उत्साह, तुमचं ज्ञान जे आहे ते एका एवढ्याशा म्हणजे ह्याच्यापर्यंत सीमित ठेवण्यासाठी नाही आहे. तर वर्ल्डचं कार्ड आहे. तर तुमचं ज्ञान अगदी बाहेर पूर्ण असं पसरावं असं श्री गणेशांना वाटतं आणि तेच तुम्हाला तो मार्ग दाखवतायत की हे ज्ञान इकडं बाहेर कसं जाईल. हे ज्ञान अगदी सगळीकडे जिथं जिथं तुम्हाला ब्लॉकेजेस होते ते सगळं काढून अशा शेवटच्या माणसापर्यंत किंवा जिथं ज्याला ते ज्ञान खरंच मिळायला पाहिजे तिथपर्यंत कसं पोचता येईल यासाठीचा जो मार्ग आहे तो मार्ग ते तिथे दाखवतायत तुम्हाला. त्या मार्गावर तुम्हाला ते घेऊन जात आहे. द म्युजिशियन म्हणजे फेमिनाईन मस्कुलाईन दोन्ही एनर्जीज इथं आहेत आणि इथं मस्कुलाईन एनर्जी जरी असेल तरी सुद्धा त्याच्यात सुद्धा म्युजिशियनची एनर्जी आहे. म्युजिशियनची म्हणजे अगदी एक जर तुम्ही मुलगी हे असाल मस्कुलाईन एनर्जी मी म्हटलं तर त्यात सुद्धा एक निर्भीडपणा, एक उत्साह आणि स्ट्रेंथ जी आहे ती अगदी पुढं म्हणजे अगदी यात फरकच नाही आहे. अशा एका उच्च ताकदीनं आणि कॉन्फिडन्सनं तुम्ही पुढं जाताय. तुमचा मी पहिलेच तुम्हाला सांगितलं हा न्याय तुम्हाला तुमच्या वर्चस्व असेल, तुमचा नावलौकिक, तुमच्या घराण्याचं नावलौकिक, आईवडिलांचं नाव, तुमचं नाव. मला इथं विद्यार्थ्यांची खूप एनर्जी फील होते, कनेक्ट होते, ज्यांना खूप असं आतून वाटतं की त्यांनी आपल्या फॅमिलीसाठी काहीतरी करावं, असं नाव आपलं व्हावं आणि असं एक मोठं काहीतरी आपल्या हातून व्हावं जेणेकरून आपल्या फॅमिलीचं नाव लौकिक होईल, आपल्या घराण्याचं नाव लौकिक होईल, आपल्या गावाचं असेल, आपल्या देशाचं असेल. तर ह्याच्यासाठी जे काम करतायत त्यांची ही एनर्जी इथं आहे आणि ही एनर्जी मी खूप पिक करत होते की नक्की हा मेसेज माझ्यासाठी काय आहे. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री गणेश तुम्हाला हाच मार्ग दाखवतायत की हा नावलौकिक तुम्हाला मिळवायचा आहे. तुमचं घर, तुमचं गाव, तुमचं शहर, तुमचा देश आणि तुमचं घराणं ह्या सगळ्याचा नावलौकिक मिळवण्यासाठी तुमचा जन्मच ह्यासाठी झालेला आहे. कारण तुमच्यातलं जे ज्ञान आहे, तुमच्यातली जी शिक्षण तुमचं जे हे आहे आणि तुमची जी कम्युनिकेशन करण्याची जी पद्धत आहे किंवा जे तुमचं ज्ञान आहे ते दुसरीकडे पोहोचवण्याचं जे तुम्हाला एक टेक्निक आहे सगळ्याच गोष्टीमध्ये जे असेल तर सगळ्या तुम्ही खूप पॉवरफुल आहात आणि बांधून न ठेवता हे ज्ञान आणि हे तुमचं जे स्किल आहे ते बांधून न ठेवता बाहेरपर्यंत ते जावं आणि तुमचं नावलौकिक खूप व्हावा असं श्री गणेशांचं मेसेज तुमच्यासाठी आहेत. कारण ते विघ्नहर्ता आहेत, विद्येची देवता आहेत आणि जिथं ज्ञान आहे तिथं श्री गणेश आहेत आणि हे ज्ञानच त्यांना ते वाढवून तुम्हाला पुढं घेऊन जायचं आणि त्याच्यासाठीच ते मार्गदर्शन करतात. कारण जेव्हा विघ्नहर्त्याचा आणि श्री गणेशांचा आशीर्वाद असेल तेव्हा हा ज्ञान प्रवाहित होणार आणि हे ज्ञान त्याच्यासाठीच हा मार्ग प्रवाहित केला जातो. ह्या मार्गातले अडथळे, ब्लॉकेजेस दूर करून तुम्हाला न्याय दिला जातोय आणि तुमचं हे स्टार खूप चमकणार आहे आणि खरंच ज्यांच्याशी रिडिंग रेझोनेट होते त्यांनी प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. थँक्यू सो मच. द फुल नवीन सुरुवात आहे, शून्य आहे. हे द फुल म्हणजेच एक नवीन सुरुवात, न्यू बिगिनिंग असं हे काळ असतं आणि द फुल आणि 1 नंबरचं कार्ड आहे जस्टिस आहे, द वर्ड. ही एवढी मोठी एनर्जी, ही त्यांचीच एनर्जी, मी तुमचीच एनर्जी पिक करत असते. म्हणून मी माझ्या सगळ्याच व्ह्युअर्सना सांगते की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. कारण तुमची एनर्जी जेव्हा मी पिक करते तेव्हाच असे स्ट्रॉंगली मेसेजेस तुमच्यापर्यंत येत असतात. आणि द फुलचं कार्ड आहे शून्यातून जग निर्माण करण्याची, विश्व निर्माण करण्याची जो तुमचा कॉन्फिडन्स आहे आणि जी तुमची ऊर्जा आहे ती ऊर्जा बाहेर काढणं आणि ती ऊर्जा कुठंतरी आत दाबून राहत होती तर ती ऊर्जा बाहेर काढणं, त्यात जे येणारे अडथळे आहेत ते बाजूला करून तुम्हाला बाहेर काढण्यासाठीचा हा मार्ग आहे आणि या मार्गावरती तुम्हाला घेऊन जात आहे. तर हा कुणासाठी आहे हे प्रत्येकाने आपली एनर्जी सुद्धा ह्या चॅनलशी आणि ह्या रिडिंगशी कनेक्ट हे करून घ्या. श्री गणेश सांगतायत आणि थँक्यू
थँक्यू सो मच बाप्पा, थँक्यू. बघूया. थँक्यू सो मच बाप्पा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा मोबाईल नंबर दिलेला आहे. जर पर्सनल रीडिंग हवी असेल तर तुम्ही तिथून तो नंबरवर मेसेज करू शकता, कॉल करायचा नाही आहे. अगदीच इमर्जन्सी ज्यांना असेल त्यांनी व्हॉट्सअप कॉल तेवढाच चालू आहे. मेसेजेस तुम्ही करू शकता. तुमचा क्वेश्चन टाका, जर इमर्जन्सी असेल तर मग मी कॉल करेन. ओके, थँक्यू. थँक्यू सो मच. बाप्पा तुम्हाला कोणता आशीर्वाद मार्ग दाखवतात श्री गणेश, तुम्हाला कोणता आयसोलेशन, हे का एवढी सगळी हे एवढं सगळं हे आहे जे मी इथं प्रश्न मी तुम्हाला तेच सांगितलं. जस्टिस हे कधी मिळते? तुम्ही रात्र जागलाय, तुम्ही अभ्यास केलाय, तुम्ही ज्ञान मिळवलाय, तुम्ही उच्च शिखरावर पोहोचण्याची स्वप्न बघितली आहेत, पण परमेश्वराकडे हेही तुम्ही मागितले की इतका प्रामाणिकपणे एवढं सगळं केले तरीही न्याय मिळत नाही आहे, मार्ग मिळत नाही आहे, एक हे मिळत नाही, तुम्हाला यश मिळत नाही आहे. तर त्याच्यासाठी काय करायचं? तुम्ही परमेश्वराला विचारलं तर ते तुम्हाला तेच सांगतायत. हा जो तुमचा पिरियड होता तो आयसोलेशन पिरियड होता. यामध्ये तुम्हाला शिकणं खूप महत्त्वाचं होतं. कारण परिस्थिती माणसाला सगळ्या गोष्टी शिकवत असते. परिस्थिती, वेळ, हे सगळं माणसाला शिकवत असतं. तर ह्या वेळेनं तुम्हाला काय शिकवलं हे तुम्ही विसरायचं नाही आहे, हे श्री गणेश तुम्हाला सांगतायत. कारण ह्या वेळेनं तुम्हाला भूक शिकवली आहे, ह्या वेळेनं तुम्हाला तिरस्कार शिकवला, ह्या वेळेनं तुम्हाला साथ शिकवली आहे. ज्यांनी सोडून गेले किंवा काय जे असेल तुम्ही सगळ्यांना माफ केलं, निरपेक्ष तुम्ही आहात, कुणाकडनं अपेक्षा नाही ठेवली, पण तरीही या वेळेनं तुम्हाला खूप काही शिकवलंय. आणि हे तुम्ही लक्षात ठेवण्यासाठी हा सगळा स्ट्रगल आणि हे सगळं रिजेक्शन तुमच्या आयुष्यात आलं तर तुम्हाला हरवण्यासाठी नाही, तर तुमच्यातला एक अशी व्यक्ती बाहेर काढण्यासाठी किंवा असं एक ज्ञान बाहेर काढण्यासाठी जे जगाला एक वेगळा मार्ग दाखवू शकेल किंवा तुमचं नावलौकिक, तुमच्या घराण्याचं नावलौकिक मिळवू शकेल, असं एक वेगळं हे निर्माण केलेलं. म्हणूनच त्यांनी तुम्हाला हा मार्ग तेवढ्यासाठी आयसोलेशनमध्ये तुम्हाला ठेवलं होतं. ओके, थँक्यू सो मच. श्री गणेश तुम्हाला कोणता मार्ग दाखवतायत? रिन्युअल काय सांग, द फूल आहे आणि रिन्युअल आहे. हार्ट चक्रा आणि मूलाधार चक्र, जर मूलाधार चक्र ॲक्टिवेट नसेल, हील नसेल तर त्यावेळेस आपला जो अबंडन्स आहे, आपली जी प्रगती आहे यामध्ये ब्लॉकेजेस निर्माण होतात आणि मग तुम्ही कितीही त्यातून बाहेर पडण्याचा किंवा आणि मूलाधार चक्र त्याच्यावर श्री गणेशांचे आशीर्वाद असतात, श्री गणेशांचं अस्तित्व तिथं आहे. जोपर्यंत श्री गणेशांची कृपा आपल्यावर होत नाही किंवा आपण मूलाधार चक्र ॲक्टिवेट करत नाही त्याच्यासाठी त्यांचेच आशीर्वाद लागतात, तेव्हाच ही चक्र पूर्ण हील व्हायला लागतात आणि त्यांचे आशीर्वाद आहेतच. आणि म्हणूनच मूलाधार चक्रामध्ये जे ब्लॉकेजेस होते ते सगळे रिमूव्ह करून, ते ब्लॉकेजेस काढून तुम्हाला ते चक्र हील होते. त्यामुळे तुमच्या आयुष्यात जे ब्लॉकेजेस सगळे होते ते सगळे निघून जात आहेत आणि एक तुमचं तेज जे आहे, जो प्रकाश आहे तुमच्या ज्ञानाचा आणि तुमच्यातल्या ज्या गुणांचा जो प्रकाश आहे तो बाहेर काढतायत ते आणि रिन्यूअल करतात, ते रिन्यू करतात. तुम्हाला पुन्हा एकदा उत्साह, तुमच्यातला जो एक दडपण तुमच्या मनावर आलेलं होतं, एक मळब आलेलं होतं, ते सगळं बाजूला काढून तुम्हाला रिफ्रेश करतायत ते आणि ह्या एनर्जीमध्ये घेऊन येत आहेत. कारण तुम्ही खूप पॉवरफुल आणि पॉझिटिव्ह सोल आहात. ही सोल अशी मरगळलेली नाही, चालणार की नाही. म्हणून विघ्न तुमच्या आयुष्यातली दूर करतायत विघ्नहर्ता. आणि थँक्यू सो मच. गॉसिप तो बनताय आणि ही चर्चा ही तुमच्या यशाची, तुमच्या कर्तृत्वाची, तुमच्या ज्ञानाची आणि तुमच्या खूप अशा प्रभावी असं जो तुमचं स्वरूप आहे, तुमचं जे रूप आहे त्याचं हे गॉसिप आहे. ही चर्चा तुमच्या गुणांची आहे, तुमच्या विचारांची चर्चा आहे. ही चर्चा अशीच नाही आहे होणार आहे. आणि हे एवढं सगळं आयुष्यात जर होत असेल तर चर्चा तर नक्कीच होणार आहे की नाही. आणि हे सगळं मटेरियलिस्टिक सगळं आयुष्य तुमचं आता जे तुम्हाला हवं आहे ते सगळं तुम्हाला विघ्नहर्ता देत आहेत. कारण ह्या मार्गावर तुम्हाला जी चर्चा तुमची पास्टमध्ये झाली, पास्टमध्ये जी तुमची चर्चा झाली, कारण जेव्हा फेल्युअर येतात, रिजेक्शन्स येतात तेव्हा एक चर्चा वेगळी असते, पण ती चर्चा
ती चर्चा विसरून एक नवीन चर्चा जी पॉझिटिव्ह आहे, जी तुमच्या आत्मसन्मानाची आहे, तुमच्या यशाची चर्चा आहे, ती आता होणार आहे. आणि तो मार्ग, त्या मार्गामध्ये तुमच्या त्या यशाच्या चर्चेमध्ये ज्या मार्गात अडथळे येत होते ते सगळे बाजूला काढून तुम्हाला त्या चर्चेपर्यंत नेऊन पोहोचवत आहेत. कारण ही चर्चा व्हायला पण ह्या दोन्ही चर्चा आणि हे दोन्ही गॉसिप सहन करण्याची किंवा ते फेस करण्याची ताकद तुमच्यामध्ये आहे. ह्या दोन्ही गॉसिपचे ज्या वेळेला आपल्या आयुष्यात फेल्युअर येतात तेव्हाही गॉसिप होतात आणि ज्या वेळेला आपल्या आयुष्यात यश येतं तेव्हाही गॉसिप होतं. तर हे यशाचं गॉसिप आहे आणि हे गॉसिप खूप जोरात होणार आहे की नाही. थँक्यू सो मच. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. ग्रॅटिट्यूड. एवढी सगळी एनर्जी असेल तर ग्रॅटिट्यूड तर नक्कीच पे करायला पाहिजे, हो की नाही. थँक्यू म्हणायला पाहिजे. थँक्यू म्हणा, चॅनलला थँक्यू म्हणा आणि बाप्पांना थँक्यू म्हणा, सगळ्यांना थँक्यू म्हणा. ज्यांनी ज्यांनी तुम्हाला या स्ट्रगलमध्ये साथ दिली त्यांना थँक्यू म्हणा आणि नाही दिली त्यांनाही थँक्यू म्हणा. कारण जोपर्यंत आपल्याला बाजूबाजूला तिरस्कार करणारी किंवा निंदा करणारी लोक नाही तोपर्यंत आपण आपल्यातल्या आत्मसन्मान जागा होत नाही, स्वाभिमान जागा होत नाही. आणि कधी कधी आयुष्यात अशा व्यक्ती सुद्धा आपल्याला पुढं घेऊन जाण्यासाठी खूप महत्त्वाच्याच ठरतात. त्यांना सुद्धा ग्रॅटिट्यूड पे करा. सगळ्यांना ग्रॅटिट्यूड पे करायला श्री गणेश सांगताय तुम्ही आणि करतायच तुम्ही. कारण धन्यवाद देऊन आणि थँक्यू म्हणलं ना आपली ऊर्जा वाढते, आपली पॉझिटिव्ह ऊर्जा वाढते आणि आपल्या मार्गातले अडथळे ऑटोमॅटिकली दूर होतात आणि हे तुमच्या आयुष्यात होतंय. श्री गणेश तुमच्या आयुष्यातला हा मार्ग खुला करतायत जो तुमच्या स्वाभिमानाचा आहे, तुमच्या गुणांचा आहे, तुमच्या आत्मसन्मानाचा आहे आणि हा जो ज्ञानाचा जो मार्ग तुम्ही हे केलेला आहे तुमच्यासाठी ते घेऊन येत आहेत श्री गणेश. तुमच्या खूप कर्तृत्व तुमचं घेऊन येत आहेत आणि इतकी छान एनर्जी, इतकी छान ऊर्जा आहे. नक्कीच मला सांगा कुणाशी रीडिंग रेझोनेट होते. ओके, थँक्यू सो मच श्री गणेश. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. माय गॉड, थँक्यू सो मच. मी कार्ड तुमच्या समोर रीड करते. ही रीडिंग तुमच्या समोर आहे. मी कार्ड तुमच्या समोर शफल केलेत आणि तुमच्या समोरच मी कार्ड्स काढलेत. थँक्यू सो मच बाप्पा, थँक्यू सो मच. ही रीडिंग आयुष्यातली एक खूप पॉझिटिव्ह आणि एक पॉवरफुल रीडिंग झाली आणि मला खरंच खूप आवडते. ज्यांनी खरंच ह्या चॅनलला तुमच्या सगळ्यांची साथ आहे, तुमच्या सगळ्यांची साथ आहे आणि तुमची पॉझिटिव्ह एनर्जी माझ्याकडं आपल्या या चॅनलकडे येते आणि बाप्पांचा आशीर्वाद आहे आणि म्हणूनच हे चॅनल असे कार्ड्स निघतात. मला खूप आतून असं एक वेगळाच असं आनंदानं एक वेगळंच हे होतं. थँक्यू सो मच बाप्पा, थँक्यू सो मच. श्री गणेशांचा विषय आहे, श्री गणेशांचे मेसेज आहेत, श्री गणेशांची रीडिंग आहे आणि श्री गणेश साक्षात तुमच्याबरोबर आहेत. म्हणजे मी आता असं समजेन की ही रीडिंग जी माझ्याकडून करून घेतली तो बाप्पांचा आशीर्वाद होता. त्यांची इच्छा होती की आत्ता ही रीडिंग करावी आणि तुमच्यापर्यंत हे पोहोचावं, त्यासाठीच ही रीडिंग झाली. आणि इन्फिनिट अबंडन्स आहे, जे मी तुम्हाला तेच म्हणलं, हे जस्टिस होत आहे. तुमच्या आयुष्यातले ब्लॉकेजेस दूर करतात, तुम्हाला आशीर्वाद देत आहेत आणि एक स्पिरिच्युअल सपोर्ट जो आहे, आध्यात्मिक जो सपोर्ट आहे आणि एक आशीर्वाद त्यांचा आहे. त्यांचे ब्लेसिंग्स खूप 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 तुमच्यावर आहेत. खूपच मला असं वाटतं ही रीडिंग आता इथंच बास करावी. अजून कार्ड्स घ्यायला पाहिजेत. खूप मला वेगळीच हे झालं. थँक्यू सो मच बाप्पा. खूप मोठा सपोर्ट तुमच्या बरोबर आहे, खूप मोठा सपोर्ट आहे. श्री गणेशांचा आशीर्वाद आहे. मार्गातले सगळे तुमच्या ब्लॉकेजेस दूर करतात. ते ज्या गोष्टी तुम्हाला जे रीडिंगमध्ये सांगितलं गेलं, जे मेसेजेस तुम्हाला दिले गेले, हा यांचा आशीर्वाद होता, हा यांचे मेसेजेस होते जे तुमच्यापर्यंत पोचवायचे होते. म्हणूनच मी माझ्या व्ह्युअर्सना परत सांगते की चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि थँक्यू सो मच बाप्पा. ही इन्क्रीज तुम्हाला कनेक्ट करताय, स्पिरिच्युअल सपोर्टशी कनेक्ट. हे मेसेजेस किंवा हे तुमच्यापर्यंत जेव्हा पोचतं हे स्पिरिच्युअल सपोर्ट आहे तुमच्या आयुष्यात, तुमच्या
तुम्हाला जे मार्गात अडथळे येतात त्यासाठी श्री गणेश जे मेसेजेस आमच्यापर्यंत पोहोचवतात ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि हेच मार्गातले तुमचे अडथळे दूर करण्यासाठीचा एक मोठं माध्यम, एक मीडियम म्हणून, माध्यम म्हणून आम्ही काम करतो. ॲज अ टॅरो रीडर असेल, कॅन्डल वॅक्स रीडर असेल, सॅन रीडर असेल, कुणीही जिथून तुम्हाला पॉझिटिव्ह मेसेज मिळतात किंवा तुम्ही त्या मेसेजेसशी कनेक्ट होता, ते बाप्पांचे आणि श्री गणेशांचे युनिव्हर्सचे मेसेजेस असतात आणि त्याच्याशी तुम्ही कनेक्ट झाल्यानंतर ते मेसेज तुम्हाला मिळत असतात. एक माध्यम म्हणून आम्ही तुमच्या समोर येतोय आणि ती तुमची एनर्जी आम्ही कनेक्ट करतोय. त्यासाठी सुद्धा खूप खूप थँक्यू सो मच. कारण हे जे सगळं आहे हे करून घेतात. आपण कुणी नाही आहे करणारे आणि घेणारे नाही आहे. यांच्या इच्छेशिवाय आणि यांच्या ब्लेसिंगशिवाय, यांच्या आशीर्वादाशिवाय काही होत नाही, हो की नाही. थँक्यू सो मच. तर खूप मोठा आशीर्वाद तुमच्या आयुष्यात येतोय, खूप मोठा आशीर्वाद येतोय. थँक्यू सो मच बाप्पा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. थँक्यू बाप्पा. युअर थर्ड आय इज ओपन. मला जे मेसेजेस इंट्युशन्सने जे मेसेजेस तुम्हाला येतात त्याचं कोणी रेकी हिलर असतील आपल्याकडं आहेत, आपल्या चॅनलला रेकी हिलर सुद्धा आहेत. तर तुम्ही थर्ड आयवर काम करत असेल तर अजून तुम्हाला ध्यान आणि मेडिटेशन करण्यासाठी सांगितलं जाते. कारण ध्यानातूनच तुम्हाला थर्ड आय ओपन होते किंवा तुमच्या थर्ड आयच्या ह्याच्यामध्ये थोडंसं सेन्सेशन होत असेल, तुम्हाला डोकं वगैरे जड होत असेल, डोळे असं हे होत असेल, एक वेगळा अनुभव तुम्हाला येतोय, तर तुम्ही थोडंसं थर्ड आयवर काम करण्यासाठी तुम्हाला सांगितलं जाते, यंगस्टरशी जोडण्यासाठी सांगितलं जाते. कारण तुमच्या पूर्वजांचाही तुमच्यावर खूप आशीर्वाद आहे. त्यांच्याशी कनेक्ट होण्यासाठी सुद्धा श्री गणेश तुम्हाला सांगतायत. कारण तुमच्या मार्गातले अडथळे दूर होण्यासाठी तुमचे इंट्युशन्स खूप तुम्हाला मार्गदर्शन करतायत आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे तुम्हाला पुढं जायचं आहे. श्री गणेशांचा आशीर्वाद आहे, ब्लॉकेजेस दूर होत आहेत आणि एक नवीन मार्ग तुमच्या आयुष्यात येतोय. तर हे थर्ड आय ओपन होण्यासाठी सुद्धा खूप तुम्हाला हे आहे. तुम्हाला हा मेसेज खूप स्ट्रॉंग मेसेज येतोय की तुम्ही मेडिटेशन करायचं आहे आणि तुमच्या थर्ड आयवर काम करण्यासाठी तुम्हाला सांगितलं तर खूप इंट्युशनशी कनेक्ट व्हा. कारण तुमचे मेसेजेस तुमच्या मनातून जे तुम्हाला मेसेजेस येत आहेत ते तुम्हाला एक नवीन मार्ग दाखवतील, एक मार्गदर्शन करतील. तर त्याच्यासाठी ते सुद्धा तुम्हाला सांगितलं जाते. इतकी पॉवरफुल आणि इतकी पॉझिटिव्ह रिडिंग झाली. थँक्यू सो मच बाप्पा. अर्थ कनेक्शन. तर थोडं अर्थशी कनेक्ट व्हा. कारण ज्या वेळेला आपण थर्ड आयवर काम करत असतोय, ध्यान करत असतोय, मेडिटेशन करत असतोय, तेव्हा अर्थशी कनेक्ट होणं खूप महत्त्वाचं असते, निसर्गाशी कनेक्ट होणं खूप महत्त्वाचं असते. आणि तुम्ही कनेक्टेड आहात म्हणूनच एवढी मोठी एनर्जी मिळाली आहे. आणि तुम्ही ते पुन्हा एकदा तुम्ही त्या अर्थशी कनेक्ट होताय. तुम्ही कितीही या एनर्जीमध्ये गेला, तुम्ही स्टार आहात, सगळं तुमच्याकडे आहे, पण तुमच्या मातीशी जे तुमचं नातं आहे, तुमच्या मातीशी, तुमच्या याच्याशी जे नातं तुमचं आहे, ते नातं खूप पॉवरफुल आहे, घट्ट आहे खूप. तुम्हाला हव्यास नाही आहे तर तुम्ही अगदी म्हणजे खूप तुमचं नावलौकिक सगळं हे झालं तरी सुद्धा तुमच्या ह्या अर्थशी, ह्या मातीशी जे तुमचं नातं आहे ते नातं खूप तुमचं स्ट्रॉंगली तुम्ही निभवताय, असं तुम्हाला श्री गणेशांचा मेसेज आहे. आणि हे नातं तुम्हाला कधीही ढळू देणार नाही, हलू देणार नाही, तर तुम्हाला ते अजून स्ट्रॉंग करणार आहे, असा मेसेज तुमच्यासाठी येते. थँक्यू सो मच. थँक्यू. डिवाइन ऑर्डर आहे ही ऑर्डर आणि हा मेसेज जो आहे हा परमेश्वरांचाच मेसेज आहे, डिवाइनची ऑर्डर आहे. कारण ते खूप मोठा एक तुमच्यासाठी लेसन अनफोल्ड करतायत, तुम्हाला ते मार्गदर्शन करतायत आणि हे अंतर्ज्ञानानं तुमच्या इंट्युशन्सनंच तुम्हाला हा मार्ग आणि तुम्हाला हे ज्ञान ते देणार आहेत. तर तुमच्या थर्ड आयवर तुम्ही काम करायचं आणि तसंच तुमच्या क्राउन चक्रावरही काम करायचं आहे. कारण इंट्युशन्स जेव्हा तुम्ही पीसमध्ये असाल, शांत असाल, तेव्हाच तुमचे इंट्युशन्स हे हाय लेवलला येतील आणि त्यातूनच तुम्हाला असा एक मार्ग आणि असा एक क्लू तुम्हाला दिला जाईल, जो तुम्हाला तुमच्या मार्गावर पुढे नेण्यासाठी खूप उपयोगी पडेल. हे मेसेज तुम्हाला हा दिला जातोय. थँक्यू सो मच बाप्पा. थँक्यू.
अवेकनिंग प्रेझेन्स, द युनिवर्स इज विथ यू. परमेश्वर बाप्पा तुमच्याबरोबर आहेत, त्यात विषयच नाही. युनिवर्स म्हणजे कोण? बाप्पा, श्री गणेश, महादेव, युनिवर्स, ब्रह्मांड, हे सगळं. पण सगळ्या ही अवेकनिंगची प्रोसेस आहे. तुम्हाला तुमच्याशी जोडण्याची प्रोसेस सुरू आहे असं तुम्हाला सांगितलं जाते. हा मार्ग जो आहे हा तुम्हाला तुमच्याशी जोडण्याचा आहे. कारण खूप ह्याच्यातून दिव्यातून एका तुम्ही बाहेर आलाय आणि हे सोपं नाही आहे. कारण रूढ चक्रा हील होणं आणि तुम्हाला तुमच्या ह्याच्यामध्ये आणणं एवढं सोपं नाही आहे. एका वेगळ्या एनर्जीमधून तुम्ही बाहेर आलेले आहात. अगदी म्हणजे ते ज्वालामुखी येऊन कसं बाहेर येते तसं अगदी येऊन तुम्ही अगदी सळाकून बाहेर आलाय, त्या सगळ्या ह्याच्यातून बाहेर आलाय. म्हणूनच हा जो मार्ग आहे हा श्री गणेश तुमच्यासाठी घेऊन येत आहेत, एक नवीन मार्ग. कारण वेळ आली तुमची, डिवाइन टायमिंग आहे. हे टायमिंग येण्याचीच अगदी म्हणजे तुमच्या जसं तुम्ही वाट बघताय तसंच बाप्पाही वाट बघत होते. कारण त्यांनाही त्यांचे जसं भक्त परमेश्वराची वाट बघतं तसंच परमेश्वरी भक्ताची वाट बघत असतात की हा माझा भक्त किंवा ही माझी सोल कधी माझ्यापर्यंत पोहोचते, हे की नाही. तसं तुम्ही पोहोचलेले आहात आणि ही अवेकनिंगची प्रोसेस तुमची सुरू आहे. प्रोटेक्शन आहे तुम्हाला, खूप फुल प्रोटेक्शन आहे. ग्रीन तारामांचं सर्वोच्च प्रोटेक्शन तुम्हाला आहेच. तसंच परमेश्वराचं प्रोटेक्शन आहे, श्री गणेशांचं प्रोटेक्शन आहे आणि एक वेगळी एनर्जी तुमच्याबरोबर आहे. खूप स्ट्रॉंग, खूप पॉझिटिव्ह आणि खूप छान रीडिंग झाली. सगळ्यांनी कनेक्ट व्हा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच. आज काय खरं नाही आहे रीडिंगचं, आहे ना. थँक्यू सो मच. मी असंच कार्ड घेतलं, मी म्हटलं आता अजून एक कार्ड घ्यायचं आहे. थँक्यू सो मच कृष्णा, थँक्यू सो मच. आज मामा भाचे आहेत, थँक्यू सो मच कृष्णा, थँक्यू. कृष्णा तुम्हाला सांगताय, ट्रस्ट युअर स्पिरिच्युअल गायडन्स, युअर कमिटमेंट हॅज बीन रिकॉग्नाइज्ड, यू आर लव्ह कंडिशनल, अनकंडिशनल. कृष्ण तुमच्यावर खूप प्रेम करतायत, श्रीकृष्ण खूप प्रेम करतायत तुमच्यावर. आणि ते तुम्हाला एक स्पिरिच्युअल जो आध्यात्मिक जो मार्ग आहे जो त्यांनी तुमच्यासाठी, मी पुन्हा एकदा इथं सांगेन की माझे मी अगदी ना म्हणजे अभिमानानं सांगेन, माझा अभिमान, माझं हे खूप हे, कारण श्रीकृष्ण माझे गुरु आहेत. मी ज्यांना ज्यांनी कोणी असं हे पण सांगेन की दीक्षा घेतली पण गुरु ज्यांनी तुम्हाला अगदी हात धरून तुम्हाला एका अध्यात्माच्या मार्गावर आणलेला आहे. गुरु तर तुमचे आहेतच, पण अध्यात्माच्या मार्गावर आणलेला आहे. तुम्हाला एक वेगळा मार्ग तुम्हाला दाखवलाय. तुम्हाला एक तुमची अशी एक नवी ओळख करून दिलेली आहे आणि ती ओळख तुम्ही इतके म्हणजे त्यांच्याच आशीर्वादाने तुम्ही पुढे चाललेले आहात. असं तुम्हाला इथं म्हणजे खूप मोठी एनर्जी आहे, खूप मोठे मेसेजेस आहेत. मला एक असं आतून खूप हे होऊन येते की वेगळेच मी याच्यामध्ये गेले. आणि श्रीकृष्ण नाही, हे त्यांची एनर्जी खूप स्ट्रॉंग असते, बाप्पांची एनर्जी खूप स्ट्रॉंग असते आणि ही एनर्जी तुमच्याबरोबर आहे. एक स्पिरिच्युअल गायडन्स, जो आध्यात्मिक मार्ग जो आहे, आध्यात्मिक मार्गदर्शन जे आहे ते तुमच्या बरोबर आहे, ते तुम्हाला मिळते. कमिट करतायत श्रीकृष्ण तुम्हाला, म्हणजे श्रीकृष्ण तुम्हाला कमिटमेंट देत आहेत की हा मार्ग जो आहे, हा ज्ञानाचा मार्ग, हा तुमच्यासाठी आहे. त्या मार्गावर तुम्ही जे सुरू आहे, तुमचा जो प्रवास सुरू आहे तो योग्य तऱ्हेने सुरू आहे आणि आतापर्यंतचे ब्लॉकेजेस होते ते ब्लॉकेजेस निघून गेलेले आहेत. ब्लॉकेजेस त्यांनी काढलेले आहेत. तुमचा हार्ट चक्रा आणि मूलाधार चक्र ॲक्टिवेट होते, चक्रास सगळे हील होत आहेत. तुम्हाला एका वेगळ्या एनर्जीमध्ये फ्लो होतोय. तुमचा श्री महालक्ष्मींचा आशीर्वाद तुमच्यावर येतोय आणि तुमच्या मार्गातले सगळे अडथळे दूर करून तुम्हाला यशाच्या शिखरापर्यंत ते घेऊन जात आहेत. तुमचा मार्ग खुला करतायत. जे जे ब्लॉकेजेस तुमच्या आयुष्यात आले, जे जे ब्लॉकेजेस तुम्हाला वेगळं तुम्हाला तुमच्या मार्गापासून भटकवण्याचा किंवा डिस्कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला, तर त्या सगळे ब्लॉकेजेस काढून टाकून तुमच्या आयुष्यात एक वेगळी उत्साह, आनंद आणि असा मार्ग घेऊन येत आहेत जो तुमचं नावलौकिक करेल, जो तुमच्या गुरूंचं नावलौकिक करेल. कारण हा मार्ग तुम्ही तुमच्या आयुष्यात तोच आहे, आपल्या घराण्याचं, आपल्या गावाचं, आपल्या देशाचं असेल, जिथं जे जे तुम्ही काम करताय,
ज्या ज्या क्षेत्राचं असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये आपले गुरु आणि आपल्या परमेश्वराचं आपल्या सगळ्यामध्ये आपलं नावलौकिक मिळवण्यासाठीचं जे कष्ट आहे, जो प्रामाणिकपणा आहे, जो खरेपणा आहे तो तुमच्यात आहे आणि म्हणूनच एवढी मोठी एनर्जी कनेक्ट झाली आणि एवढी मोठी रीडिंग झाली आणि त्यासाठी खरंच थँक्यू 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 सो मच बाप्पा, थँक्यू सो मच कृष्णा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप मोठी एनर्जी आहे, रीडिंग खूप छान झाली आहे. कनेक्ट व्हा. थँक्यू थँक्यू सो मच. हर हर महादेव. जय श्री कृष्णा. राधे राधे. थँक्यू सो मच. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा नंबर दिलेला आहे. पर्सनल रीडिंग हवे असेल तर तिथून तुम्ही घेऊ शकता. ओके. थँक्यू सो मच. बाय.